सरकारने जो निर्णय घेतला दुधात भेसळ त्या संदर्भात तुमचं काय मत? तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला नाही महागॅसचं आहे, कस्टमर आहे राहील, फक्त एवढंच आहे, हे तुमच्यासाठीच आहे. 2 मिनटं फक्त. तर काय वाटतं तुम्हाला मुंडे साहेबांनी जो निर्णय घेतला? चांगलं आहे ना. आणि तुम्हाला भाव चांगला भेटायला लागला का? आणि जे भेसळ करणारे लोक होते त्यांना आळा बसला का? 2 मिनिटं 2 मिनिटं तुमच्यासाठीच आहे, माझ्यासाठी नाही का? अहो तुकाराम मुंडेंना आमच्यासारखे माणसं जाऊन पाया पडले तेव्हा ती भेसळ कमी झाली. फेसबुकला तुम्ही बघा लाईव्ह माझे भावेश्वरांना आम्ही गेलो तीच माहिती तुमच्याकडून घेतोय आम्ही. का तुमच्या दुधाला भाव भेटणं हेच आम्हाला इच्छित आहे. भेटलंच पाहिजे तुम्हाला. हां, शेतकऱ्यांना भाव भेटलाच तुम्ही पाहिजे. खुश आहे ना? आणि भेसळ नाही करत ना, मग संपला विषय. आणि तुमच्या प्रतिस्पर्धी कमी झाले जे भेसळ करायचे. नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. आता आपण आलो तर निफाड येथे तर सदर शेतकऱ्याशी आपण चर्चा केली. तर बघा, प्रत्येक शेतकरी हा आज तुकाराम मुंडे साहेबांना आशीर्वाद देतोय आणि त्यांच्या कार्याला सलाम करतोय. याचं कारण असं आहे की दुधामधली भेसळ कमी झाली आणि इतर जे भेसळ करणारे दूध माफिया होते ते मार्केटमधून कमी झाले. काका याच्या आधी 50 रुपयांनी दूध विकत होते, आज त्यांच्या दुधाला 70 रुपये भाव आहे. आणि आपण आजूबाजूला बघू शकता तो दूध किती प्युअर आहे. ही प्युअरिटीची गर्दी आहे आणि गर्दीने घेता येते सगळे, गर्दी करून सगळे बघायचे. दुधाचा दर्जा ओरिजिनल आहे, भेसळ सगळी बंद झाली, भेसळ माफिया सगळे जेर बंद झाले. त्याच्यामुळं ह्या चांगल्या दुधासाठी शेतकऱ्याला चांगला भाव पण भेटतोय आणि आरोग्याशी पण हे खेळवाड न होता जे उपभोक्ते आहेत किंवा जे दूध घेणारे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना हा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होता या ठिकाणी. म्हणजे निश्चितच तुकाराम मुंडे साहेबांच्या एका निर्णयामध्ये आज असं तुकाराम मुंडे साहेबांनी दाखवून दिलं आहे की एक सरकारी अधिकारी सिस्टीममध्ये कसा बदल आणू शकतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. मुंडे साहेब, मी तुमचे परत एकदा मनापासून निर्भय महाराष्ट्र पार्टी त्याचप्रमाणे माननीय जितेंद्र भावे सर यांच्याकडनं आभार व्यक्त करतो. आणि असेच अधिकारी जर अजून इतर क्षेत्रामध्ये जर आले तर निश्चितच जनतेला एक आधार मिळेल आणि जनतेच्या आरोग्याशी कुणी खेळणार नाही याची प्रचिती जनतेला येईल. धन्यवाद. एकच लक्ष जनतेचं.